ला जोडलेले आहेत जयेश विदे, VIDE विदे. जवळच राहतात आणि त्यांचा स्वभावच असा आहे की लोकांना जवळ करतात. तर सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना विजयभाई भगतकडून हार्दिक शुभेच्छा. शहापूरच्या ऐतिहासिक टीममधील एक साई स्पोर्ट्स, दोन आघाडीवीर गणेश आणि कैलाश भांडे आणि गोलंदाज सुरेश पारधी. वर्तुळाच्या बाहेरून त्याचा लांब रनअप. पहिला चेंडू आणि बैठक फटका मारला आहे. स्लॉक स्वीप आणि 4 धावाने सुरुवात करतोय. खणखणीत चौकार. विजयभाई, आपल्या स्पर्धेला समालोचनाची मजा अशासाठी पण येते की म्युझिक नाही आहे, तर कॉमेंटेटरला बोलायची मुभा सुद्धा असते. भरपूर वेळी DJ असल्या कारणाने कधी कधी आम्हाला शब्द कमी वापरावे लागतात, पण इथे कॉमेंट्रीसाठी जबरदस्त स्कोप आहे. धावसंख्या 4. आखूड टप्प्याचा चेंडू अप्पर कट आणि वर्तुळाच्या बाहेर जेव्हा चेंडू गेला तेव्हा त्याच्यावर 4 धावांचा रबर स्टॅम्प मारला होता. फलंदाज गणेश यांनी पहिलं ऑन साईडला, नंतर ऑफ साईडला, पहिला स्लॉक स्वीप, आता अप्पर कट. आपला दर्जा दाखवतोय गणेश. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गणेशच्या नावाने होत असते आणि ते गणेशने श्री गणेश करून दिलंय. साई स्पोर्ट्स गणेश डिंगोरे. काल जयंत डिंगोरे यांना तुम्ही पाहिलं होतं. फुलटॉस चेंडू, अजून एक चौकार. आडव्या बॅटनी मारलेला बेसबॉल हिट. गणेशला मानलं पाहिजे, ज्या पद्धतीने गणेश आज पहिल्या चेंडू पासून आक्रमक दिसतोय. खूप कमी वेळा सुरेश पारधी आणि संघातील ज्येष्ठ खेळाडू असे मंत्रणा करत असतात आणि आज तो दिवस आहे. गणेश डिंगोरे. डिंगोरेने पहिल्या 3 चेंडूवर डिंग डॉंगचा वॉर्निंग बेल वाजवलाय. सुरेश पारधी यांना आपला गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल घडवून आणावे लागेल. एक मोठा खेळाडू आहे. कधी कधी एक षटक बरोबर न गेल्या कारणाने खेळाडू वाईट होत नाही. खेळाडू तोच असतो. कधी कधी परिस्थिती वेगळी असते आणि सुरेश पारधी यांनी एखादा चांगला मॅजिक बॉल करावा. आपल्यामध्ये आत्ताच शुभागमन झालंय मुन्ना पठाण यांचं हार्दिक स्वागत. मंदगतीचा चेंडू. आता हा नॅचरल अँगल काल सुद्धा आपण पाहिला. हॅपी ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होता, कालच्या दिवसात सुहास पवार डावखुरा गोलंदाज, वैभव माळी डावखुरा, काल हे 3 डावखुरे. परंतु काल हार्दिक 11चे तेजस आणि सुमित याने जो सामना फिरवला तो पूर्ण दिवसाचा हायलाईट. अक्षय अधिकारीचा 6 चेंडू 6 षटकार. अक्षय अधिकारीने मारलेला ते 6 चेंडूमधले 6 षटकार. सुहास पवार यांचा मेडन ओव्हर. भरपूर हायलाइट. आणि बाली जिसने मैच की शक्ल बदल डाली वो था बाली. तर धावसंख्या झाली ती 13. पहिलं षटक अजूनही सुरू आहे. सुंदर असं मैदान. तिन्ही बाजूला शाळा आहे, एका बाजूला सरकारी इस्पितळ आहे. शाळेमध्ये तुम्ही जीवनाचे धडे शिकतात आणि मैदानामध्ये क्रिकेटचे धडे शिकायची संधी भेटते. शिकत राहावं. जो शिकेल तो टिकेल आणि जो टिकेल तो जिंकेल. यावेळेला पुल केलाय डावखुरा फलंदाजांनी आणि इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क असा हा झकास षटकार. जबरदस्त सुरुवात इथे करतोय कैलाश भांडे.
दोन्ही आक्रमक फलंदाजांना घेऊन मैदानामध्ये उतरलाय साई स्पोर्ट्स. एकापेक्षा एक सरस खेळाडू साई स्पोर्ट्सने दिले. अभि सावंतसाठी सुद्धा हा भावनिक क्षण आहे. कधी कधी जेव्हा एखाद्या संघासाठी तुम्ही खेळता, आज मुन्नाभाई जे हरिओमसाठी खेळले, संदेश किस्मतराव म्हणा, म्हणजे जेव्हा तुमचा संघ खेळत असतो किंवा नाही जरी खेळला पण संघाची आठवण नेहमी मनामध्ये राहते. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अब नया ओवर लेकर आ रहे शरीफ, और शरीफ के सामने दाहिने हाथ के बल्लेबाज गणेश. संतोष के पावर प्ले का ये पहला और टीम के पावर प्ले का आखिरी ओवर. एक स्लिप रखी गई है, पॉइंट है, शॉर्ट कवर, एक वाइडिश मिड ऑफ. डेड बॉल. 4-5 का क्षेत्ररक्षण है. 4 खिलाड़ी ऑफ साइड पर, 5 खिलाड़ी ऑन साइड पर. शॉर्ट स्क्वायर ले गए, डीप मिड विकेट है. इसके अलावा वाइडिश मिड ऑन और एक अच्छी गुडलैंड बॉल थी. रनआउट का मौका है यहां पर, लेकिन थ्रो थोड़ा सा धीमा था. रन बनाने के लिए इतने उतावले पने की ज़रूरत नहीं है, क्योंकि पहले ओवर में अच्छे रन आए हैं. और यही बात क्रिकेट से सीखनी है, आक्रमण और बचाव दोनों का मिलन आपकी पारी में होना चाहिए. हर बॉल पर आप तलवार की तरह वार नहीं कर सकते. कुछ गेंदों पर बल्ले को ढाल बनाना होगा. तगड़ा शॉट है, क्लियर कर जाएगी? नहीं, जी हाँ, फ्लैट 6. गणेश, ग्लोरियस गणेश, गॉर्जियस गणेश, ग्रेट गणेश. टाइमिंग उनकी देखने लायक बनी है आज. पहले बॉल से जब उन्होंने वो स्लॉक स्वीप लगाया तब ऐलान कर चुके थे, मैं निकला बल्ला लेकर 22 यार्ड के पिच पर, एक बॉल आया, मैं सिक्सर ठोक आया. $25 रन्स. पावर प्ले में बहुत अच्छी बल्लेबाजी, और दोस्ती 11 के सामने 90 से 100 रन हम बनाएंगे, ये बात साई स्पोर्ट्स के कप्तान ने कही थी. और जो उन्होंने बात कही उस पर अमल करते हुई टीम और उसके दोनों बल्लेबाज. विकेटों के पीछे और एक घोषित रन. 26 रन बने हैं. हमारे युवा स्कोरर आरू बद्दल असंच म्हणेन, संघ ठरवतात आपण जिंकू की हारू, परंतु जिंकू हारू मध्ये स्कोरिंग करणार आमचा हारू. विजय भाई भगत, इनका विश्वास है युवा स्कोरर पर है, बहुत बड़ी बात है. कभी कभी कोई गांव क्रिकेटर के लिए, स्कोरर के लिए, जैसे आज जूचंद्र संजय मात्रे हमारे स्कोरर भाई है, सुप्रीमो के 11 के 11 एडिशन उन्होंने स्कोरिंग की. इस बार शानदार चौका, हाफोली पर लेकर ड्राइव कर दिया था, 2 खिलाड़ियों को विभाजित करती हुई गेंद. स्कोर पहुंचा 30 पर. तीनों बाजू स्कूल है और स्कूल में रसायन शास्त्र की लेबोरेटरी रहती है और उसके अंदर सल्फर डाइऑक्साइड रहता है. वो सल्फर डाइऑक्साइड की तरह ज्वलनशील पदार्थ अब पिच के ऊपर, मानो वो पिच है, वो रसायन शास्त्र का लैब है, और एक तरफ सल्फर डाइऑक्साइड है और एक तरफ पोटेशियम नाइट्रेट है, और लिटमस उसमें रखोगे तो मैं बता नहीं पाऊंगा लाल लिटमस हरा भूरा हो जाएगा या भूरा लिटमस लाल बनेगा. जबरदस्त केमिस्ट्री दोनों के बीच में. गणेश डिंगोरे 360 डिग्री में बल्लेबाजी कर लेते हैं और उनके काफी मुरीद इस शाहपुर में. स्कोर आगे बढ़ता हुआ 31 पर पहुंचा है.
अभी सावंत स्ट्राइकर एंड पर अंपायर हैं, बॉलर एंड पर है अंपायर अजीत पुत्रन। अन्य दो अंपायर है सुमित महाजन और सुमित देशमुख और नीलेश महाजन, जिसमें आज हमारे एक अंपायर खेल भी रहे हैं। सुमित देशमुख विकेट कीपर है। बहुत बेहतरीन टाइमिंग, फ्रंट फुट को क्लियर किया, वजन ट्रांसफर किया पिछले पैर पर और पुल करते हुए 4 रन। प्रचुर मात्रा में रन बन रहे। पहले 2 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 35, 17.5 रन प्रति ओवर। बहुत ऊपर जाता हुआ रन रेट, जिस तरह पिछले 2 साल में शाहपुर में प्रॉपर्टी के दाम भी ऊपर गए हैं और अब 4 ओवर का खेल बाकी है। न कानपुर न नागपुर, आपली चॉइस शाहपुर, पूरेपुर शाहपुर। अब पहला बॉलिंग परिवर्तन, सुरेश पारदी ने पहला ओवर किया और उसमें 19 रन आए। दूसरा ओवर किया संतोष ने 16 है, कोई विकेट नहीं मिला है। दोनों का इंडिविजुअल स्कोर आपको बताता चलूं। 9 बॉल 24 में खेल रहे गणेश और 3 बॉल 11। ये दोनों बल्लेबाजों का स्कोर है। गणेश डिंगोरे और कैलाश पांडे। बॉलर है गणेश और गणेश का मुकाबला हो रहा है अब कैलाश पांडे से। कैलाश पांडे के अंदर भी दीनू कांबळे की झलक दिख रही है। क्या कल दीनू ने 6 लगाए, लेकिन बाली का हेलीकॉप्टर। मैं तो उड्डयन मंत्रालय से लेटर भेज के कहने वाला हूँ, यहाँ पे हेलीपैड बनाइए, हमारे पास बाली है, आपका हेलीकॉप्टर उड़ाएगा हमारा बाली। आगली वेगळी बॉलिंग शैली। पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आणि फेकून दिलाय, सुंदर असा षटकार। खूप आगळी वेगळी गोलंदाजीची शैली क्रिकेटमध्ये। पॉल ॲडम्स याला तुम्ही बघितलं असेल, ग्रॅम डिली, पॉल ॲडम्स, सिकंदर बख्त असे खेळाडू आहेत ज्यांची गोलंदाजीची शैली खूप वेगळी आहे। आणि इथे असा गोलंदाज गणेश। पहिला चेंडू आखूट टप्प्याचा, लुजनर बॉल आणि 6 धावा। 41 आणि हा रॉकेट उडवलाय। शाळेच्या पटांगणामध्ये लागणारा हा खणखणीत षटकार। 47 AK-47 स्टेन गन मधनं गोळ्या जेव्हा सुटतात ना, धाय 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 धाय, तशा धावा निघतायत। दोन्ही फलंदाज गुडघ्याला बाशिंग बांधून उतरले। साई स्पोर्ट्स हा एक लेजंड संघ का म्हटला जातो हे दाखवून दिलंय दोघांनी। आता यावेळेला मिस टाइम केलाय। पहिल्या गडी बाद होतोय की काय? झेल सुटला, सरळ सोपा झेल। म्हणजे असे झेल वर्षातनं 1-2दाच भेटतात। मात्र 48 सरळ सोपे झेल घेतलेच पाहिजे। स्ट्राइकवर आता परत एकदा गणेश डिंगोरे, GD। स्विचिटचा फटका दाखवलाय, तो 360 डिग्रीमध्ये खेळू शकतो, ते प्रूव्ह केलं। लोअर फुल टॉस आणि काय जबरदस्त स्वीपचा फटका, स्वीट टायमिंग। एखादा मिठाईच्या दुकानातून गोड गोड रसगुल्ला घेऊन खावा तसा गोड फटका आणि धावसंख्या 52। 10 चेंडू 28 धावांवर नाबाद गणेश डिंगोरे।
हुक केलंय मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये आणि एक धाव. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या 53. ओहो, चेंडू शोधण्यासाठी कुठे जावं लागतंय बघा. जिना चढतोय. इट हॅपन्स ओनली इन शहापूर. हा हा हा, शोधून आणा. ते लहानपणी आपण एक खेळ खेळायचो माहिती आहे ना विजय साहेब, मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं, कॅप्टनचा चेंडू हरवला ते मला सापडलं. दर्जेदार फलंदाजी. साई स्पोर्ट्सच्या डगआउटमध्ये आनंद, उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण. 2026 आणि भव्य सुरुवात करून देतोय गणेश आणि कल्पेश. कैलासने मारलेला हा फटका गगनभेदी षटकार. फलंदाजी एक कला आहे आणि आम्ही कलाकार आहोत हे दाखवून दिलंय. षटक संपताय 3. धावसंख्या 59 धावा. 3 ओवर की समाप्ति के बाद 59 रन बने हैं. कोई विकेट नहीं गिरा है. दोनों बल्लेबाज खतरनाक बैटिंग और 24 रन दिए गणेश ने. कल एक ओवर में 28 रन आए थे जब शिवम स्पोर्ट्स घेर से नरेश 11 बॉलिंग कर रही थी. लेकिन फिर भी मायूस होने की जरूरत नहीं है. जो स्टुअर्ट ब्रॉड ने 6 बॉल में 6 6 खाए, वही स्टुअर्ट ब्रॉड 600 से ज़्यादा विकेट लेकर रिटायर हुआ. तो इसलिए कभी एक मैच से आप खिलाड़ी का करियर जो है उसका आलेख तैयार नहीं कर सकते. जो ब्रायन लारा ने फर्स्ट क्लास क्रिकेट में 501 रन का रिकॉर्ड बनाया, वही ब्रायन लारा रनों के लिए संघर्ष करते हुए भी नजर आए. नया ओवर लेकर आ रहे सुरेश पारदी. बॉल थोड़ी सी पुरानी भी हुई है और इसकी वजह से ग्रिप करना आसान होगा. सुरेश पारदी पहला ओवर किया था जिसमें 19 रन दिए थे. अपना दूसरा और पारी का चौथा ओवर अंजाम करेंगे. अगली दोनों टीमों को रेडी रहना है. इनिंग्स ब्रेक में टॉस होगा. स्विच हिट लगाने का प्रयास और एक डिक्लेयर. इस बार सुरेश ने अच्छा काम किया. बॉल को पिचअप कराया, अनिश्चितता के गलियारे के आसपास उसका टप्पा रखा. लेदर बॉल जो होती है सीम के सहारे ऑफ और मिडिल स्टंप पर से घूमती है और इसको कॉरिडोर ऑफ अनसर्टनिटी ये नाम जॉब बॉयकॉट ने दिया था एशेज के दौरान. 1981 के एशेज में टेरी एल्डरमैन 44 विकेटें उन्होंने ली और तब ये टर्म प्रचलित हुआ क्रिकेट में. ये अलग बात है कि बाद में चोटिल होने के बाद टेरी एल्डरमैन ज़्यादा खेल नहीं पाए, लेकिन वो शब्द याद रह गया. पारदी के गेंद शॉट पिच थी और यहां पर खूबसूरत 6. अब यहां पर कैलाश पांडे की भी तारीफ करना चाहूंगा. कैलाश पांडे ने तय किया है कि मैं तीनों स्कूल में जाके आऊंगा. पहले मैं सीधी स्कूल में गया, अब लेग साइड की स्कूल पे गया, अब मुझे ऑफ साइड में दाखिला दिलाई है. मुझे तीनों स्कूलों में जाना है क्योंकि मैं अच्छा विद्यार्थी हूं. स्कोर है 66. ग्राउंड स्ट्रोक था ऑन ड्राइव. जो कैच छूटा वो कितना महंगा पड़ सकता है ये अब हमें पता चल रहा है. स्कोर आगे बढ़ता हुआ 67. 67. परफेक्ट गेंद यॉर्कर में जाकर पर्दे पर लगी.
एक एक रन फिर भी चल जाएगा, उसके लिए कोई वहाँ पर ऐतराज़ नहीं होना चाहिए। अगला मुकाबला होगा नीरज स्पोर्ट्स और डीएस स्पोर्ट्स, दोनों टीम के कप्तान। छठे ओवर की शुरुआत में कमेंट्री बॉक्स में बाजू में जो टॉस बॉक्स है वहाँ पर उपस्थित हो जाएंगे। पारी का ये चौथा ओवर। यहां पर पुल कर दिया, उत्कृष्ट टाइमिंग के साथ लगने वाला ये छक्का। शिवाय फिल्म का गाना मुझे याद आ गया, जा जा कैलाश जा कर विनाश, जा जा कैलाश जा कर विनाश, कैलाश का विनाश। और सारे स्ट्रोक, केवल एक शॉट मिस टाइम हुआ है, बाकी सारी गेंदे बाउंड्री लाइन के बाहर। और ऐसा भी नहीं, बाउंड्री लाइन से 4 मीटर, 6 मीटर, 8 मीटर, 10 मीटर दूर जाकर गेंद गिरी है। स्कोर आगे बढ़ता हुआ 74 रन। 100 का आंकड़ा शायद छू जाएंगे आज पहली बार। बेहतर बॉल थी लेकिन दायरे के अंदर उसे रोका गया। सुरेश पारदी थोड़ा सा मायूस है अपने आप से। ओवर समाप्त होता हुआ चौथा 4 ओवर के बाद स्कोर है 74 रन। 10 बॉल में 43 रनों पर 44 यानी कि 44 रन पर खेल रहे हैं इस वक्त गणेश डिंगोरे। पहले ओवर में 19, दूसरे ओवर में 16, तीसरे ओवर में 24, चौथे ओवर में 15। हर ओवर में डबल डिजिट में रन आए हैं और विकेट नहीं गिरा है। साई स्पोर्ट्सचा आयाळधारी सिंह म्हणून ज्याची ख्याती आहे, 360 डिग्रीमध्ये जर तुम्हाला भूमिती शिकायचं असेल तर तुम्ही गणेशला भेटू शकता, तो तुम्हाला शिकवेल 360 डिग्री काय असते, 45 डिग्री काय, 90 डिग्री काय, 180 डिग्री काय आणि 360 डिग्री काय। भूमितीचा कंपास जर खरेदी करायचा असेल तर डोम्स स्टेशनरी कंपनी याचा नक्की घ्या, पण जाताना गणेशला घेऊन जा। यावेळेला एक धाव, नवीन षटकाची सुरुवात दशरथ यांच्या मार्फत। अजून एक दर्जेदार फटका। आज जे फटके पाहिले ना, दर्जेदार, विलोभनीय, राजस फटके, म्हणजे मोहात पडावं। आणि ज्या पद्धतीने आज गणेश फलंदाजी करतोय, शहापूरची उदयोन्मुख मुलं गणेश बरोबर सेल्फी किंवा त्याचा ऑटोग्राफ घेतील अशी फलंदाजी आज त्याने केली आहे। धावसंख्या पोहोचते ती 81। वामहस्त फलंदाज कैलाश भांडे, आणि हा पहिला भांडे आहे ज्याला धावांसाठी भांडावं लागत नाहीये, हक्क गाजवतोय। धावांचा भांडवल असलेला भांडे आणि चेंडू मैदानाच्या बाहेर 55 धावांवर पोचलाय कैलाश भांडे। काय फलंदाजी केली आज, एखादा खळाळ झऱ्यासारखा वाहतोय। शहापूरचा जसा पाणी पुरवठा मुंबईला येतो ना, तसा तो स्मूथ अँड सिल्की फलंदाजी। ऑनच्या दिशेने एक धाव, वाईडिश मिड विकेटला चेंडू पोहोचलाय, मात्र चेंडूची फेकी होईपर्यंत अगदी आरामात एक धाव घेऊन बिन आक्रमण कक्षमध्ये आता पोहोचलाय कैलाश भांडे। धावसंख्या 88 वर पोहोचली आहे। 100 गाठू।
वज्र निर्धार करून दोघेही आले. झंझावात म्हणतो ना तशी फलंदाजी, झंझावाती फलंदाजी. आता गणेश आली रे आली, आता माझी बारी आली. 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या 94 वर पोचते. षटक संपतायत. 5 धावसंख्या झाली 94. एकही गोलंदाजाला सोडलं नाहीये. निर्दोष फलंदाजी यालाच म्हणतात. एक फक्त झेल सुटला आणि तदनंतर निर्दोष, सुंदर, सरस, सलील फलंदाजी. 20 धावा आलेत. म्हणजे कमीत कमी प्रत्येक षटकामध्ये जर बघितलं तर 15 आणि जास्तीत जास्त बघितलं तर 24. सध्या भारतीय शेअर मार्केटमध्ये वेदांताचा शेअर जशी हालचाल करतोय, रोज वेदांताचा शेअर ऊपर जातोय, वर जातोय, तसा हा फलंदाजीचा प्रत्यक्षिक. आखिरी ओवर लेकर आ रहे संदीप पवार हमारे साथ जुड़ चुके हैं. जयेश विधे, और विधे विवरण की विधि की शुरुआत करेंगे. दूसरी पारी में युवा विवरणकार है और बहुत जोश है उनके अंदर. आज जयदीप भोंडिवले को भी हम याद करेंगे, जिनको आईएसपीएल में खेलने का मौका मिला. शाहपुर का नाम ओमकार तारमाळे कही है या फिर जयदीप भोंडिवले कही है, इन्होंने किया है. जो पिछली पीढ़ी थी विजय भगत साहब और उनके साथ खेलने वाले खिलाड़ियों के सपने को साकार करता हुआ ओमकार तारमाळे और जयदीप भोंडिवले और भी खिलाड़ी आएंगे. नेवर की पहली गेंद पुल कर दिया है. टाइमिंग देखते ही बन रहा था और 4 रन. किसी घड़ी की दुकान में चले जाएं और घड़ियों में राडो और रोलेक्स की घड़ी जो टाइमिंग देती है उसको देखने का एक मज़ा है. वैसे एक तरफ राडो है, एक तरफ रोलेक्स है, दोनों का टाइमिंग बढ़िया. ओवर पिच बॉल और ड्राइव करते हुए 1 रन और. अब जाकर स्कोर 99 पर पहुंचा है और पहली बार 100 को टच करने के आसार हैं. और ये पार्टनरशिप ने नया रिकॉर्ड कायम कर दिया. साई स्पोर्ट्स ने अब यहां पर कांटे की टक्कर. फुल टॉस बॉल आड़े बल्ले से खेलते हुए पहली बार 100 रन हुए इस साल और ये 4 रन. अफलातुन टाइमिंग 103. दोनों बल्लेबाजों ने मोर्चा खोला है. ऑन साइड पर खेलते हुए 1 रन पूरा किया. दूसरा हो नहीं पाएगा. कभी कभी डबल रन न लेकर भी आप बड़ा स्कोर खड़ा कर सकते हैं. ये दिखाने वाली टीम साई स्पोर्ट्स. फुलात फूल जाईचे, स्मरण करावे साईचे, आणि क्रिकेट बघावं तर साईचे, म्हणजेच साई स्पोर्ट्स. 104 104 फीवर 104 याद आ गया आज. और 110. अब करो बस, बरस रहे हैं रनों का रस. कैलाश भांडे 18 गेंदों में 67 रनों की तूफानी पारी. मध्य प्रदेश के जबलपुर में धुआंधार वाटरफॉल है और सुशील दोषी जी ने अपनी कमेंट्री में धुआंधार जो शब्द लाया वो उसी वाटरफॉल से लाया. वो धुआंधार वाटरफॉल जो है उसकी तरह धुआंधार बल्लेबाजी इस वक्त. इस बार जाकर बॉल पीछे पर्दे पर और 1 रन. कुल मिलाकर स्कोर हो गया है 111.
1-1 और ये दो बल्लेबाज वापस आ रहे हैं। अगर दोस्तों आप ये मैच देख रहे हैं और आपने अगर ताली नहीं बजाई तो 2026 में आप रन नहीं बना पाएंगे, लेकिन आपने ताली बजाई तो आपको रन बन जाएंगे, आपको नौकरी मिल जाएगी, आप शादी के लिए इच्छुक है, शादी हो जाएगी। 111 की पार्टनरशिप, क्या बल्लेबाजी की है दोनों ने, स्पीचलेस, निशब्द। यह पहला ऐसा मैच है जिसमें अभी सावंत और अजीत पुत्रन दोनों को व्यस्त रखा बल्लेबाजों ने। तो गणेश दिंडोरी, इनके बारे में वाकई में बड़ी बात है। 6 मोटर बाइक्स और 1 कार। देखिए, मैं समझता हूं लोगों ने केतन मात्रे के बाइक को गिनना चाहिए, लेकिन बाकी लोगों के बाइक को भी गिनो भाई। अब यहां पर 43 पर नाबाद रहे गणेश, कैलाश ने बनाए 68। पहले ओवर में 19, दूसरे ओवर में 16, तीसरे ओवर में 24, चौथे ओवर में 15, पांचवें ओवर में 20, छठे ओवर में 17। ऐसी जब बल्लेबाजी होती है ना तो दिल भाग भाग हो जाता है, दिल गार्डन गार्डन हो गया, भौरा बगियन में खो गया। चलेंगे अगले टॉस की तरफ। नीरज स्पोर्ट्स और डीएस स्पोर्ट्स, कैप्टन आ जाए। और दूसरी पारी की जब शुरुआत होगी तो शाहपुर की अपनी आवाज, एक ताजगी भरी आवाज लेकर आएंगे गणेश विदे। धन्यवाद। हेलो हेलो, थँक्यू सो मच हरीशजी पांड्या सर. खऱ्या अर्थानं आमचं भाग्य समजतो की खऱ्या अर्थानं त्यांच्या बाजूला बसून त्यांचं गोड समालोचन ऐकण्याची संधी आम्हाला लाभली आहे. आणि या प्रेक्षकांचं देखील अहो भाग्य असतील की हरीशजी पांड्या सरांचा वेळ या धर्मवीर चषकामध्ये मिळतो आहे. काय नियोजन केलं गेलं आहे, भव्य दिव्य नियोजन पाहताय. नियोजनासाठी जी मेहनत घेतली गेली आहे, तब्बल 106 ट्रक माती या ठिकाणी मैदानावरती वापरली गेली आहे. जबरदस्त कडक टणक पिच, जबरदस्त विकेट पाहायला मिळते आहे. आणि विकेट खास हरिओम मित्रमंडळ शहापूर धर्मवीर चषकासाठी नव्यानं बनवली गेली. जी विकेट बनवली गेली आहे अतिशय जबरदस्त. कारण मागील आपण पाहिलं पूर्वर्धामध्ये की गणेश डिंगोरे आणि कैलास भांडे यांनी काय फटकेबाजी केली. तब्बल धाबा सजवल्या गेल्या 111, 1-1-1 विदाउट लॉस, कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता. चला, नीरज स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि डीएस स्पोर्ट्स संघाचे कर्णधार त्वरित टॉस्का बॉक्समध्ये हजर व्हायचे नाणेफेकीसाठी. नीरज स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि डीएस स्पोर्ट्स संघाचे कर्णधार, चला दोन्ही कर्णधारांनी त्वरित यायचे. दोस्ती ग्रुप, तुम्ही डगआउट मध्ये त्या कठड्यावर बसू नये, खुर्चीवर बसा ना तर पेनल्टी असेल. दोस्ती ग्रुप, हां, जे खेळाडू पाणी पितायत प्लीज खुर्चीवर बसा. वारंवार आम्ही सांगितलंय खेळाडूंनी खुर्चीवर बसायचं आहे. तिथे अजून एक, हां, खुर्चीवर बसा मित्रांनो. खुर्चीसाठी तर धडपड आहे पूर्ण जगामध्ये. तुम्हाला भेटतं, तुम्ही बसत नाही. विजयभाई भगत भारतीय बैठकमध्ये बसून आनंद घेत आहेत. धन्यवाद विजयभाई. म्हणजे असे व्यक्ती दुर्मिळ असतात. पूर्ण एन्जॉय करायचा आपला शो. नीरज स्पोर्ट्स आणि डीएस स्पोर्ट्स आपल्याला वारंवार विनंती करण्यात येत आहे, आपण जर इथे पोचले असाल नाणेफेकसाठी संपर्क करा. वेळेच्या बाबतीत कुठलीही इथे दाद स्वीकार केली जाणार नाही. जाऊया परत एकदा गणेश विजय यांच्याकडे. आणि दोन्ही संघनायक उपस्थित झाल्यावर नाणेफेक होईल, परंतु आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल उपस्थित झाल्याची नोंद करा. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. जाऊयात मॅचमध्ये. 111 धावा बनवल्या गेल्या आहेत 6 षटकांमध्ये. काय धुव्वाधार फलंदाजी पाहायला मिळाली. कैलास भांडे आणि गणेश डिंगोरे यांनी मात्र
गोलंदाजांवरती अगदी दयामाया काही न दाखवता फटकेबाजी. ओहो, शॉर्ट चेंडू यावेळेस पूल केला. पहिला चेंडू, संधी आहे, संधीचं सोनं करतोय गणेश डिंगोरे. केवळ गणेश गणेश आणि गणेश. यावेळेस गणेशने झेल टिपलाय. फलंदाज आल्या पावली परतीच्या प्रवासाला. शेखर दलवी यावेळेस पहिल्या चेंडूवरती गाशा गुंडाळावा लागलाय. मैदानाच्या बाहेर जात असताना अगदी नाराज, मायूस, उदास चेहऱ्यानं. यासाठी क्षेत्ररक्षण जर बघायला गेला तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला डीपला यावेळेस गणेश डिंगोरेला तैनात करण्यात आलं होतं. अगदी चातुर्यपूर्वक चेंडू हाताळला गेला. शॉर्ट चेंडू यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. फटक्यावरती नियंत्रण कमी पाहायला मिळालं आणि फटका फसला. गणेश डिंगोरेनं मात्र झेल अप्रतिम टिपला. विश्वनाथ जाधव पहिल्या चेंडूवरती सांगतोय की टेनिस क्रिकेटमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून का निवड केली गेली आहे. आपली निवड यावेळेस खऱ्या अर्थानं सिद्ध करून दाखवत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय. हर्ष पाठलाग केला जातोय तब्बल 112 धावांचा. आणि जाणतायत की मोठे फटके खेळूनच सामना विन होऊ शकतो. हो, यावेळेस हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रूवरती चेंडू रोखला गेलाय. विश्वनाथ चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातो. DS स्पोर्ट्सचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. नीरज स्पोर्ट्स संघाचे कर्णधार त्वरित या. हो, यावेळेस हलक्या हातानं कट केलाय. 38 मध्ये चेंडू रोखला जातोय. एक सिंगल घेतली गेली आहे, परंतु सिंगलला काही होणार नाही आहे. ज्या प्रकारे सुरुवात झाली साई स्पोर्ट्स संघाकडनं, गणेश डिंगोरे, कैलास भांडे यांनी सुरुवात केली आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती लय लूट मात्र गोलंदाजांची झाली. प्रति ओव्हर डबल डिजिटलमध्ये धावा घेतल्या गेल्या. मोठे फटके पाहायला मिळाले. हो, यावेळेस अमोल थोरातच्या बॅटमधनं फटका. पुन्हा एकदा फसलाय फटका. गणेश डिंगोरे आहे खाली, चुकी करणार नाहीये. टिपला गेलाय झेल. थोरात याला देखील माघारी परतावं लागतंय. फटके यावेळेस फसलेले पाहायला मिळत आहेत. संपूर्ण संघ जणू काय संकटामध्ये सापडलाय. उडवला होता चेंडू, उंची जास्तीची पाहायला मिळाली, अंतर कमी होतं. गणेश डिंगोरे ओळखलं. हा झेल मात्र आवाक्यात आहे. अगदी चेंडूपर्यंत संत गतीने पोहोचला आणि चेंडूला स्वतःच्या हातामध्ये विसावून घेतलं. चांगला झेल टिपला गेला. सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती साई स्पोर्ट्स संघाची, त्या पद्धतीची सुरुवात मात्र पाहायला मिळत नाही आहे दोस्ती 11 संघाकडनं. नीरज स्पोर्ट्स संघाचे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर या ठिकाणी आलेले नाही आहेत. त्या अनुषंगानं थोडासा लेट होतोय. आपण नाणेफेकीसाठी हरकत नाही आहे. बाळा यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका खेळून काढतोय. स्क्वेअर लेग वरून मिड विकेटला येतोय. गणेश डिंगोरे कॅरी करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली जाते. तफलकावरती 2 धावा. विश्वनाथनं सांगितलं की विश्व आणि नाथ या नावामध्ये देखील खूप काय आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. महत्वाचे मोहरे टिपले गेलेत. हो, यावेळेस गुड लेंथला चेंडू होता. चेंडू वळणारा पाहायला मिळतोय. यस, पंचांचा इशारा येतोय. पंच सांगतायत इट्स व्हाईट बॉल. अजितजी पुत्रन सर, एक बडी हस्ती, एक मोठं नाव अगदी. आणि आता मात्र मोठ्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळत आहेत पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये अभि सावंत सर यांच्यासोबत. हो, यावेळेस देखील उडवलाय चेंडू. 38 मधला सर्कल मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. बघा काय झेल टिपला गेलाय. अगदी चेंडूवरती नजर, हात खोलले गेले, झेल टिपला गेला आणि फलंदाज यावेळेस बाद झालाय हर्षला देखील माघारी सस्त्याने माघारी परतावं लागलंय. अगदी जर बघायला गेलात शेखर दलवी आऊट झाला. अगदी 0. भोपला देखील फोडला गेला नाही. तदनंतर अमोल देखील सस्त्यामध्ये बाद झाला. अमोलच्या बॅटमधनं देखील धाव आलेली नाही आहे. तो देखील
संघासाठी कुठलीही धाव न जमा करता मैदानाच्या बाहेर डगआउटमध्ये पॅव्हिलियनमध्ये लोटला. आणि यावेळेस आलेला नवीन बॅटर आपण पाहतोय दशरथ खुपसे. क्षमता आहे या फलंदाजामध्ये, क्षमता आहे, परंतु जो जोर पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आदिनाथ मडके यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. इनिंग क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी आधीमध्ये खूप क्षमता आहे, चांगला गोलंदाज आहे, सरावाचा कमी नाही आहे. सकाळच्या सत्रापासून अगदी जर मेहनत बघायला गेलात आधीची तर आदिनाथचं कौतुक करेल. कालच्या संपूर्ण दिवसाभरामध्ये आदिनाथ हा मात्र मैदानाच्या बाहेर गोलंदाजी कशी होते, विकेटवरती चेंडू कशा प्रकारे रिलीज केले जात आहेत, बॅटवरती चेंडू कशा प्रकारे घेतले जात आहेत, या संपूर्ण लेखाजोखा अभ्यास करून यावेळेस आदिनाथ या मॅचमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आला आहे. ओहो, पहिला चेंडू अगदी शरीर यष्टीपासून थोडासा दूर ठेवला. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूनं यावेळेस सुरुवात करतोय आदिनाथनं मात्र उंची गाठली आहे. गोलंदाजी करत असताना त्यानं स्वतःला सिद्ध केलंय वारंवार. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा फटकाव, लोवर फुलटा चेंडू होता, बालाला देखील गुंडाळला गेलाय. काय झेल टिपला गेला नजर. आणि तुम्ही ज्या वेळेस 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असता तुमच्याकडे झेल घेण्यासाठी कमी वेळ असतो, त्या कमी वेळामध्ये तुम्हाला तो झेल टिपणं गरजेचं असतं. हा फटका देखील सुरेख होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये सहजरित्या सॉफ्ट डिसमिसल मानावं लागेल आणि बाळाला देखील माघारी परतावं लागतं. विकेटची जणू काही झडी लागली आहे. हरीश पांड्या सर, फलंदाज दुसऱ्या फलंदाजाला जणू काही सांगतोय, भाई तू चल मैं भी आया, कारण गोलंदाजी अप्रतिम घडतीये. अरू तब्बल 111 धावा झाल्या आहेत. 112 धावांचा पाठलाग करत असताना काय गोलंदाजी झाली आहे. आतापर्यंत जर बघायला गेलात तर 1.2चा सामना झाला आहे आणि धावफलकावरती अवघ्या 3 धावा. म्हणजे ज्या वेळेस फलंदाजांची कामगिरी करण्याची वेळ होती त्यावेळेस कैलास बांडे आणि गणेश डिंगोरेने सांगितलं की भाई आप आराम करिए, बैठिए आराम से, जो कुछ भी है हम देखेंगे. आणि तब्बल 111 धावा बनवल्या गेल्या. आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना गोलंदाज सांगतायत जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही आहे, पंचांना देखील आरामाची गरज आहे, कारण बॅटिंग करत असताना खूप काम केलंय. हो, यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, चांगला वळणारा चेंडू होता, थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस असं काही चित्र पाहायला मिळतंय. मैदानाच्या आत आधी सामना पूर्णपणे यावेळेस मात्र डॉमिनेट करत असताना आता उडवलाय चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू निघून गेलाय. पहिला आलाय आशावादी षटकार. हरिओम मित्रमंडळ शहापूर धर्मवीर चषकामधला हा दोस्ती 11 संघाकडनं आलेला पहिला बिग मोठा फटका, मोठा तडाखा येतोय. बॅटर सुरेश भारदी याच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने त्याला केवळ दिशा देण्याचं काम 30 यार्डमध्ये रोखला गेला. या चेंडूवरती देखील धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. चांगली सफल गोलंदाजी, अगदी फलंदाजाचे मनसुबे, फलंदाजी टास्क ओळखून यावेळेस गोलंदाजी केली जाते. ही लेंथ चांगली आहे, सुरेख लेंथ. यादीचा चेंडू देखील त्याच प्रकारचा होता, बाहेर थोडासा वळणारा. हा चेंडू देखील या ओव्हरमधला शेवटचा चेंडू आधीनं चांगला हाताळला. आणि 2 ओव्हर समाप्त झाल्या आहेत. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली जबरदस्त आणि टिचून गोलंदाजी. श्रावण डिंगोरी येतोय, त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य सांगतोय की धावा तर मजबूत बनल्या आहेत. इम्पॅक्ट प्लेयर यावेळेस पाहायला मिळतोय मैदानाच्या आत इंटर झालेला. ओमकार परटोले यावेळेस इंटर झालाय मैदानाच्या आत. या मॅच मध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अगदी जकडून बांधून ठेवलेल्या फलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी
एक वेगवान तेज तर्रार शहापूरची एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा श्रावण डिंगोरे, श्रावण डोंगरे याच्या बॅटचा तडाखा मात्र यावेळेस चांगला पाहायला मिळतो या फटक्यावरती, परंतु एक सिंगल धाव मिळेल दशरथ खुपसेच्या बॅटमधनं हा फटका. ज्या प्रकारे दशरथ खुपसेला बॅटिंगसाठी ओळखलं जातं, अगदी 40+ प्लेयर आहे, परंतु फटकेबाजी चांगली करण्यासाठी माहीर यावेळेस संघर्ष करतोय. संघर्ष करायला खऱ्या अर्थानं भाग पाडलाय गोलंदाजांनी. यावेळेस लेंथ लाईन चेक होतीये आणि अजितजी पुत्रन सर सांगतायत हा वाईट चेंडू असेल. श्रावण डोंगरे याला मात्र हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. हो, पुन्हा ती चुकी पाहायला मिळती आहे. यस, आता मात्र मुवमेंट आमच्याकडे शिफ्ट करताना अजित पुत्रन सर सांगतायत जास्तीचा थोडासा बाहेरचा चेंडू आहे. या आधीचा थोडा आत होता, आणखी थोडासा बाहेर. थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न, थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, थोडंसं काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये या चुका झाल्यात. हो, आता मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. बॅक टू बॅकचा तिसरा वाईट येतोय. अजित पुत्रन सर समांतर हात करतायत आणि धावा पुन्हा अवांतर पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅकचा तिसरा वाईट श्रावण डोंगरे याच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग वरती सुरेश पारधी मात्र वेट करतोय की चेंडू माझ्या पट्ट्यामध्ये कधी येईल. बॅटच्या लढारमध्ये चेंडू घेण्यासाठी सुरेश पारधी. उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू वरती. श्रावण यावेळेस चुकी करणार नाहीये. सुरेश पारधी याला मात्र माघारी नाराज, मायूस, उदास चेहऱ्यानं संपूर्ण डगआउटमध्ये जर नजर मारलीत तर पूर्ण डगआउट मात्र अतिशय उदास आणि पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळतं आहे. परंतु डगआउटमध्ये जे प्लेयर खाली बसले त्यांना विनंती असेल की वारंवार सूचना करून देखील तुम्ही जर या चुका करणार असाल तर मात्र पॅनलाइज केलं जाईल. महत्त्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीने येते की तुम्ही त्या चेअर्स दिल्या गेल्या त्या चेअर्सवरती बसा, खाली कोणी बसू नका. जे खाली प्लेयर बसलेत प्लेयर पवेलियन मध्ये त्यांना विनंती असेल की आपण आपल्या चेअर्स ज्या दिल्या गेल्या त्या चेअर्सवरती बसा. ज्या महत्त्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात त्या आयोजन कमिटीच्या वतीने येत आहेत, त्यामुळे त्या सूचनांचं पालन करणं ते कर्तव्य आहे तुमचं. हा चेंडू देखील बाहेर. लेंथ थोडीशी बिघडलेली पाहायला मिळते. वाईटचा इशारा येतोय. वारंवार जर बघायला गेलात तर हा श्रावणच्या गोलंदाजीमधला निघालेला चौथा वाईट चेंडू आहे. एकंदरीत लेंथ लाईन चांगली आहे. जे चेंडू मात्र पिच झालेत, अगदी विकेटवरती चांगल्या प्रकारचे राहिलेत, ते चेंडू मात्र सफल राहिलेत. त्या चेंडूवरती विकेट देखील आल्या आहेत. परंतु उर्वरित चेंडू श्रावणच्या माध्यमातून चुकी. यावेळेस काय तर कॉल दिला गेला होता विकेट किपरसाठी. कैलास बांडे देखील थांबला आणि श्रावण देखील थांबला. परिणामी दोघांच्या मध्ये हा चेंडू विसावला. फलंदाजासाठी सुवर्ण संधी झाली आहे, परंतु संधीचं सोनं करावं लागेल. एक षटकार वगळता उर्वरित चेंडूंवरती काही दिलेलं नाही आहे. चांगली गोलंदाजी. धावफलक जर नजर मारायला गेला तर 14 या अंकावरती पाहायला मिळते. पुन्हा लाईन खराब. वाईटचा इशारा वारंवार पाहायला मिळतोय. हा 5वा वाईट चेंडू. म्हणजेच आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, उर्वरित 5. एकंदरीत 8 चेंडू आतापर्यंत झालेत. श्रावणचे मनसुबे काय आहेत? 1 डझन करायचे आहेत का? उडवलाय चेंडू हवेमध्ये. टायमिंग फसलेलं पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेग डीप लक्षत्रक्षक आहे, चुकी करणार नाहीये. झेल अचूक कॅरी झालाय आणि सुमित यावेळेस मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 6.
मैदानाच्या आत एंटर होतोय. इनॅट क्रमांक 8 नंबरला फैजल. एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांची निश्चितपणे वर्णी लागते टेनिस क्रिकेटमध्ये. ॲज अ बॅटर म्हणून देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु यावेळेस खऱ्या अर्थानं धर्मसंकटामध्ये संघ सापडला असताना तुम्हाला मात्र विजयापासून वंचित ठेवलं आहे निश्चितपणे. परंतु तुम्हाला तुमची गेम दाखवणं गरजेचं आहे. अगदी प्रति ओव्हर विकेटची झडी मात्र लागलेली पाहायला मिळते आहे. डिफेन्सिव्ह कामगिरी यावेळेस श्रावणला मात्र मान सन्मान देत असताना फैजल. चांगला चेंडू राहिलाय. श्रावणच्या चेहऱ्यावरती स्मित असे आहे. जाणतोय की लेंथ लाईन बिघडली होती. तब्बल 5 वाईट चेंडू टाकलेत. मॅच झाल्यानंतर कुठला समाचार असणार आहे, संपूर्ण टीमच्या वतीनं कुठला सन्मान सोहळा केला जाणार आहे. अतिरिक्त बाउन्स यावेळेस मात्र चेंडू अगदी डोक्यावरनं निघून जातोय. अजितजी पुत्रन सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरची देखील ग्वाही दिली गेली आहे गोलंदाजासाठी. आज मात्र श्रावणने कहर केलाय. कारण या अशा प्रकारची गोलंदाजी श्रावणच्या माध्यमातून आम्ही प्रथमतः पाहतोय. इतके वाईट चेंडू, इतके खराब चेंडू त्याच्या माध्यमातून होतात. कट केला हलक्या हातानं. कव्हर पॉइंटला यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव घेतली जाते. अतिशय संत गतीने मंद गतीने सामना चालू आहे. आमचे प्रेक्षक देखील बघा अगदी झाडाच्या छत्रछायेखाली शांतपणे बसून आहेत. अगदी जाणतायत की या संपूर्ण सामन्यावरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत साई स्पोर्ट्स, साई स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स दबदबा, दरारा, वचक कायम ठेवत असताना फलंदाजीतनं देखील आपली कर्तृत्व दाखवलं. गोलंदाजी करत असताना देखील अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दरारा, दहशत दाखवत असताना गोलंदाज ओमकार निश्चित येतोय. चला, दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्थातच नीरज स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि DS स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. तर टॉस्को बॉक्समध्ये मी जोडले गेले सर. त्यांना विनंती करेल की सर आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघांदरम्यान निलेशजी पाटोळे सर आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. येस, धन्यवाद. धन्यवाद. हॅलो हॅलो, चेक 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 माडी. हां, तर आपल्यासोबत आहेत शहापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणजेच पाटोळे साहेब, जे करतात विपक्षी संघांचे वाटोळे, त्यात आमचे पाटोळे. तर नीरज स्पोर्ट्स आणि DS स्पोर्ट्समध्ये ही लढत बघायचं आहे. टॉस करूया. नीरज स्पोर्ट्स टेल्स हेड आलंय. तर DS स्पोर्ट्स आपण नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय घेतला आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. आणि काकाने टॉस केला तो लकी आहे का पुतण्यासाठी? काका ऑलवेज लकी असतो आम्हाला. क्या बात आहे. आणि काका काय म्हणतायत, पुतना किती लकी आहे काका? ते मी तुम्हाला विचारणार आहे. अच्छा, पण खेळमेळाचं वातावरण आहे, दिवसाची गेम आहे, काय डिसिजन आहे आणि का? आम्ही खाड्याच्या ग्राउंडवरती यावर्षी पहिलीच मॅच खेळतोय. दिवसा गेम आहे, चेसिंग आम्ही थोडा इझी पडेल म्हणून पहिलीच गेम आहे म्हणून चेसिंगसाठी निर्णय घेतोय. थँक्यू सो मच. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, अर्थात पूर्ण सूर्यप्रकाश उजेडमध्ये. तर आता मगाशी आपण बघितलं भरपूर धावा निघालेत. पहिली फलंदाजी करताना सिमेंटच्या विकेटवर किती धावा काढू इच्छिता? सर आम्ही जास्तीत जास्त 72च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण खाड्याची विकेट बघितली तर कधी बॉलरला पण ती ॲडव्हान्टेज देऊ शकते आणि बॅट्समनला पण देऊ शकते. त्यानुसार आम्ही आमच्या मेरिटवर खेळणार आहोत.
आणि विजयभाई भगत यांनी दिवस रात्री स्पर्धा आयोजित करून नवीन वर्षाची तुम्हाला सर्वांना जी गिफ्ट दिली आहे स्पर्धेच्या माध्यमातून, काय म्हणू इच्छिता? सर विजयभाई भगत यांचं नियोजन बोललं तर आता जिथे मी फिरतोय तिथे प्रत्येक पब्लिक बोलते काय खाडीचं ग्राउंड बनवलेलं आहे. याच्यावरून तुम्ही समजून घ्या जी पब्लिक आहे जी खेळत नाही ती पण ग्राउंडचं नाव काढते. आणि दरवर्षी आता आम्हाला इथे बघायला गेले तर 14-15 वर्ष आम्ही कंटिन्यू खेळतोय. प्रत्येक वर्षी काही ना काही चेंजेस हे बाईंच्या मार्फत होते आणि प्रत्येक खेळाडूला ते स्टेज निर्माण करून देत आहे. त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांचे. फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे, स्मरण करावे साईचे आणि स्पर्धा बघावी बाईंची. जाऊया एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. DS स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणार आणि नीरज स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करणार. धन्यवाद. थँक्यू सो मच हरीजी पांडे सर. तर दशरथ ऑन झालाय सर, परंतु दशरथ थोडासा उशिरा ऑन झालाय. धावफलकावरती नजर मारूया. धावफलक 25 या आकड्यावरती पोहोचलंय. 4 ओव्हरमध्ये 25 धावा. पाठलाग केला जातोय तब्बल 112 धावांचा आणि ही स्थिती मात्र थोडीशी गंभीर, दयनीय आणि नाजूक अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय दोस्ती 11 संघ. कारण ज्या लक्ष ठेवलं गेलं होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नक्कीच दोन टीम मैदानाच्या आत मात्र उतरत असतात. परंतु खेळत असताना तुम्हाला मात्र ज्या टार्गेट दिला गेला त्या टार्गेटकडे न बघता तुम्हाला मात्र तुमची फलंदाजी करायची असते. यावेळेस मात्र पूर्णपणे निशब्द फलंदाज पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5, इनॅट क्रमांक 5 यावेळेस गोलंदाजी मार्कवर येतोय. आतिश फांडे, ज्याची गोलंदाजी खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. आणि आतिश भांडेला जर बघायला गेलात तर 3 ते 4 नंबरला गोलंदाजीसाठी बोलवलं जातं. परंतु ही चांगली रणनीती गोलंदाजांना पुढे यावेळेस घेतलं गेलं. आतिश भांडे देखील एक चांगला गोलंदाज आहे, ओळखतात. आणि पूर्णपणे बॅकफुटला ढकलल्यानंतर संघाला यावेळेस आतिशला मात्र थोडासा लेट. परंतु यावेळेस दशरथ खुपसेच्या बॅटमधनं निघालेला तडाखा खूपसा लेट आहे फटका, परंतु संघासाठी 6 धावा निश्चितपणे प्राप्त करतोय. या षटकाराने धावफलक 31 या अंकावरती स्वतः कर्णधार आहे दशरथ खुपसे दोस्ती 11 संघाचा. आणि जबाबदारी यावेळेस स्वतः झटकत नाही आहे. सांगतोय की धावांचा डोंगर झालाय उभा. तो डोंगर चढण्यासाठी घरंगळत संपूर्ण 8 विकेट्स गमावल्यानंतर दशरथ खुपसेने स्वतःच्या मनगटामधली ताकद दाखवायची सुरुवात केली आहे. आतिश भांडेला यावेळेस अगदी चांगला फटका ठोकलेला 6 धावेंसाठीचा धर्मवीर चषकामधला षटकार पाहायला मिळाला. ओहो, यावेळेस फुल ऑफ लेनचा चेंडू होता. फटकासा थोडासा लेट झाला. ओहो, मिसफिल्ड. यावेळेस अगदी हलक्या हातानं चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न होता. विश्वनाथ जाधव त्या ठिकाणी ऑल इंडिया आयकॉन प्लेयर, आणि ही चुकी त्याच्या माध्यमातून घडली आहे. ज्याच्या वेळेस तुम्ही झेल घेण्यासाठी देखील मैदानाच्या आत अतिशय सोप्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न करताना त्यावेळेस देखील अशा चुका घडत असतात. यावेळेस अगदी मिडल ऑफ द बॅट काय तडाखा पाहायला मिळतोय. दशरथ खुपसेच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. या फटक्यासाठी कमालीचा फटका. ताकद, नजाकत आणि टायमिंग प्रॉपर झालं होतं. या 6 धाब्यांनी धावफलक पोहोचलंय 41 या अंकावरती. 41 रन, लॉस ऑफ 8 विकेट्स. 9व्या विकेटसाठी मात्र संघर्ष करावा लागला आहे साई स्पोर्ट्स संघाला. यावेळेस थोडासा लेट कट पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे, मिळतील या फटक्यावरती 4 धावा. दशरथ खुपसे चला नीरज स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आणि DS स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. आतिश भांडेचा समाचार घेतला गेलाय. तब्बल 20 धावा घेतल्या गेल्यात या 5 चेंडूंवरती. उर्वरित
संपूर्ण गोलंदाजांनी अगदी कंजूशी गोलंदाजी केली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. अजितजी गरज सर यांचं देखील शुभागमन मुख्य समालोचन कक्षेमध्ये होतोय. त्यांचं देखील सहर्षमय स्वागत असेल. यावेळेस देखील दशरथच्या बॅटमधनं चांगला तडाखा, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. गणेश डिंगोरे चेंडूकडे बघत राहिला कारण चेंडू मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार. ओव्हर फिनिश झाली आहे. एक चेंडू शिल्लक आहे. आरूच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक झाली आहे. एक चेंडू शिल्लक आहे. अभि सावंत सर पूर्णपणे या ओव्हरचा लेखाजोखा सांगत असताना की आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत, एक नो चेंडू देखील राहिलाय. शेवटचा चेंडू घेऊन जाईल या ओव्हर मधला आतिश भांडे. इकडनं भांडे गोलंदाजी करतोय, दुसरा भांडे चेंडूला कॅरी करतोय आणि फलंदाज केवळ बॅट फिरवतोय. कारण काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. काही संपूर्ण बॅटिंग जर बघायला गेलात तर अजित सर तुम्ही हवे होते या ठिकाणी खऱ्या अर्थानं. कैलास भांडे आणि गणेश डिंगोरे उर्फ धोनी यानं मात्र खऱ्या अर्थानं धुमाकूल घातला होता. तब्बल 111 धावा कुठल्या गेल्यात. पाठलाग करत असताना मात्र तब्बल 8 विकेट्स गमावल्यात दोस्ती 11 संघानं. जणू काय तलवार सोडून दिली हातातनं आणि आता म्हणतायत की घाला गोल्या. मनीष येतोय षटक क्रमांक शेवटचं अंतिम भैरवी षटक हाताळण्यासाठी. केवळ औपचारिकता राहिली आहे या सामन्यामध्ये. फटका चांगला आहे परंतु डिस्टन्स कमी पाहायला मिळतोय. गणेश डिंगोरेच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. विकेट क्रमांक 9. सेवन विकेट्स, 7 विकेट्स गमावल्यात. अगदी साई स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये जो खेळाडू बघा बाजूला उभा आहे, काय रिलॅक्स करतोय स्वतःला. जाणतोय की सामना पूर्णपणे डॉमिनेट केला गेलाय साई स्पोर्ट्स संघाकडनं आणि काय कामगिरी राहिली आहे. विश्वनाथ यावेळेस चुकी करणार नाहीये. कॅरी झालाय झेल आणि विकेट क्रमांक 8 संदीप आल्या पावली परतीच्या प्रवासाला. मी निघालो तू येतोय का असं काहीतरी चालू आहे. कारण एक जातोय दुसरा जातोय. पाठोपाठ यावेळेस विकेटचं पतंग पाहायला मिळतंय आणि दर्शनजी बोंबे, रामू चंदे, संजयजी वेखंडे या नीरज स्पोर्ट्स संघाचे ओनर आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन पाहायला मिळतंय. नीरजजी बोंबे साहेब मुख्य व्यासपीठावरती विराजमान. आपलं सहर्षमय स्वागत असेल धर्मवीर चषकामध्ये. यावेळेस हलक्या हातानं कट केलाय. गणेशचा हा फटका केवळ 1 धाव देऊन जाईल. यावेळेस DRS यस बॉलर ओव्हर स्टेपिंग झालाय का यासाठी हा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल. tenniscricket.in ची संपूर्ण टीम यावेळेस सज्ज आहे.
प्रत्येक चेंडूला मात्र त्यांच्या माध्यमातून टिपलं जात आहे. आपण घर बसल्या ही संपूर्ण स्पर्धा पाहताय, त्यांच्या माध्यमातून ऐकतायत. जिथे कुठे कामामध्ये आहात त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवरती संपूर्ण स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवली जाते, टेलिकास्ट केलं जात आहे. या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. यस, इट इज अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंग यावेळेस पाहायला मिळाली होती. पंचांची उंगली गिरकी घेत असताना सांगतायत की फटका कुठेही केला, तुम्हाला मात्र झेल स्वरूपात क्लीनबोर्ड झालं तरी वाद नसणार आहे. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र शोधावं लागेल कारण पत्र्यावरनं चेंडू निघून गेला आहे. खूप लॉंग ड्राईव्हसाठी धावफलकावरती या चौकारानं धावा. काय फटका सजवला गेला, अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड मैदानाच्या बाहेर. षटकार 6 धावींसाठी. आलेल्या सर्व खेळाडूंचं या धर्मवीर चषकामध्ये सहर्षमय स्वागत असेल आमच्या गुणी प्रेक्षकांचं, स्वागत असेल संपूर्ण आयोजन कमिटीचं, स्वागत असेल मुख्य व्यासपीठावरती विराजमान मान्यवरांचं, स्वागत असेल आमच्या या समालोचन कक्षेमध्ये उपस्थित अर्थातच हरीशजी पांड्या सर, अजितजी घरत सर यांचं देखील, अजयजी घरत सर यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. काय सजावट केली गेली आहे. आपण आणि 12 चेंडूमध्ये 44 धावांवरती दशरथ खेळतोय. वैयक्तिक खेळी साकारली आहे, परंतु उर्वरित फलंदाजांनी मात्र पूर्णपणे माघार घेतलेली पाहायला मिळाली. याच अनुषंगाने आपण पाहतायत की धावफलकावरती जर धावा 65 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दशरथ निश्चितपणे आपली कर्णधार आहे आणि स्वतःची कर्णधार पद यावेळेस मात्र सांगत असताना की धावा निश्चितपणे जास्त झाल्या आहेत, परंतु पाठलाग करणं मी मात्र सोडणार नाही आहे. यावेळेस झेल बाद होतोय दशरथ खुपसे. आणि या सामन्यामध्ये काय जबरदस्त रॉयल एंट्री झाली आहे साई स्पोर्ट्स संघाची. ज्या पद्धतीने एंट्री केली त्या पद्धतीनं फलंदाजी देखील गणेश डिंगोरे आणि कैलास पांडे यांच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पूर्णपणे जवळजवळ 5 ते 6 विकेट्स अगदी सस्त्यामध्ये निपटल्या गेल्या आणि संपूर्ण सामन्यावरती वचक पकड अगदी मजबूत पाहायला मिळाली. तर या मॅचचा नो डाऊट मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द हिरो, मॅन ऑफ द धिस मॅच कैलास भांडे ठरलाय. या मॅच मधला हिरो, मॅन ऑफ द मॅच दिली जाते कैलास भांडे. आपण त्वरित यायचे. त्यानं केल्या 19 चेंडूंमध्ये तब्बल 68 धावा. काय जबरदस्त, ते देखील नाबाद. नॉट आउट पायरी राहिली.